स्वागत। पद्म पुरस्कारांच्या समितीमधून चक्क सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांनाच वगळण्यात आलंय। विविध क्षेत्रामध्ये कामगिरी बजावलेल्या मान्यवरांना पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करण्यासाठी केंद्र शासनाने राज्य शासनाला निर्देश दिलेले आहेत। 26 जानेवारी 2027 रोजी घोषित होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी मान्यवरांच्या नावांचं नामांकन केंद्र शासनाकडे देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समिती गठीत केली। मात्र यामध्ये सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना समितीमध्ये स्थान देण्यात आलेलं नाहीये। गेल्या काही वर्षांमध्ये बघितलं तर पद्म पुरस्कारांचं नामांकन केंद्र सरकारला पाठवणाऱ्या समितीमध्ये एकतर सांस्कृतिक मंत्री समितीचे अध्यक्ष असतात किंवा सदस्य तरी असतात। मात्र पहिल्यांदाच सांस्कृतिक मंत्र्यांना या समितीमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही। राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती जाहीर करण्यात आली आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, पद्म पुरस्कारांच्या समितीमधून चक्क सांस्कृतिक मंत्र्यांनाच वगळण्यात आलेलं आहे, काय नेमकं कारण आहे याचं? कारण याचा अद्याप कळू शकेल नाही। मात्र ज्या प्रकारे मागील काही वर्षांपासून आपण बघितलं तर या सगळ्या समितीमध्ये एक तर सांस्कृतिक मंत्री हे अध्यक्ष असतात किंवा सदस्य असतात। म्हणजे सुधीर मुनगंटीवार जेव्हा सांस्कृतिक मंत्री होते तेव्हा या समितीचे ते अध्यक्ष सुद्धा होते आणि शिफारस करत असताना सांस्कृतिक मंत्र्यांचे संबंध हे मनोरंजन क्षेत्र, सिनेसृष्टी, त्यासोबत कलाकार, नाट्य निर्माते यांच्यासोबत असतात आणि त्यामुळे नेमकं कोणाचं नाव पद्म पुरस्कारासाठी पाठवायचं या सगळ्या संदर्भातल्या निर्णय प्रक्रियेमध्ये सांस्कृतिक मंत्री असतात। मात्र आता जर आपण बघितलं तर 24 तारखेला जी समिती नेमण्यात आलेली आहे, 7 सदस्यीय समिती आहे, जयकुमार रावल हे त्याचे अध्यक्ष आहेत। यामध्ये सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांना वगळण्यात आलेलं आहे। शिवाय ही जर समितीची 7 नावं बघितली तर यामध्ये मुंबईतल्या कोणत्याही मंत्र्याला स्थान देण्यात आलेलं नाही आणि त्यामुळेच हे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। अगदी धन्यवाद वेदांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।